हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सगळ्या मागण्या मान्य झाल्या, फक्त मराठा आरक्षणाची मागणी राहिली। राज ठाकरेंचा खोचक टोला। विजयोत्सव साजरा केल्यानंतर आता पुन्हा उपोषण कशाला? राज ठाकरेंचा जरांगेंना सवाल। ईडी कारवायांवरून ठाकरे बंधूंचा भाजपवर हल्लाबोल। सत्ता बदल झाला तर अशाच कारवाया भाजपवर होतील, राज ठाकरेंचा इशारा। तर भाजपमध्ये गेल्यावर ईडी चौकशी थांबते ही मोदी गॅरंटी, उद्धव ठाकरेंची टीका। वंचित महाविकास आघाडीसोबत नव्हे तर शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत काँग्रेससोबत चर्चा सुरू। बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांची माहिती। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये अर्धवट मात्र सकारात्मक चर्चा। महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होणार नाही याची काळजी घेऊ, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। वंचितकडून महाविकास आघाडीकडे 6 जागांसाठी प्रस्ताव। अकोला, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई, परभणीसह अमरावतीचा समावेश। सूत्रांची माहिती। तर पालघरची जागा ठाकरे गट लढवणार, अंबादास दानवे यांची माहिती। भुजबळ भाजपच्या वाटेवर, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा। तर भाजपकडून मला कोणती ऑफर नाही, भुजबळांनी दमानियांचा दावा फोडला। दमानिया सुप्रिया सुळेंच्या जास्त संपर्कात असतील, देवेंद्र फडणवीसांचा टोला। तर भुजबळ भाजप नेत्यांच्या संपर्कात नाहीत, बावनकुळेंची प्रतिक्रिया। भाजपकडून मला कसलीही ऑफर नाही, दमानियांना कुठून माहिती मिळाली माहिती नाही, भुजबळांकडून स्पष्ट। अजित पवार, मुश्रीफ, भावना गवळी भाजपचा चेहरा बनले, भाजपचा चेहरा भ्रष्टाचारी। भुजबळांसंदर्भातील प्रश्नावर संजय राऊतांचं उत्तर। मंत्रिमंडळातून कधीही बाहेर काढू शकतात, पण तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकलात तिथे मी सिनियर प्रोफेसर। भुजबळांचं शिंदे गटाला प्रत्युत्तर। तर गायकवाडांचं वक्तव्य पक्षाची भूमिका नाही, उदय सामंत यांच्याकडून स्पष्ट। माझा टोलला विरोध नाही, पण टोलच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकताही नाही। टोलबाबत उद्या मुख्यमंत्री शिंदेना भेटणार, राज ठाकरेंची माहिती। अजित पवार गटामध्ये जाण्याचा अद्याप निर्णय नाही, भविष्यात काय होईल सांगता येत नाही। काँग्रेस नेते बाबा सिद्दीकींची प्रतिक्रिया। अजितदादांनी मात्र बोलणं टाळलं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।